नमस्कार मित्रमंडळींनो, मी आता इथं आलो त्यावेळेला ह्या लेक्चर सिरीजबद्दल मी सरांशी बोलत होतो, तर सरांनी तुमचं कौतुक केलं. सरांनी असं सांगितलं की आम्हाला बाकीच्या कार्यक्रमांना मुलांना मारून मुटकून आणून बसवायला लागतं, परंतु या लेक्चर सिरीजला तुम्ही आपणहून रजिस्टर केलेले आहेत आणि आपणहून तुम्ही काहीतरी नवीन कुछ सीखने का है म्हणून तुम्ही आलेलात. तर याच्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्याकडनं तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मग आता तुम्ही जर समजा इतक्या उत्सुकतेनं इथं आलेला आहात, तर माझी पण जबाबदारी वाढते की काहीतरी या 45-50 मिनिटांमध्ये काहीतरी घरी घेऊन जायला तुम्हाला काही सूत्र तुमच्या समोर द्यायची. मी तुमच्या समोर येणार म्हणल्यानंतर माझी मुलगी तुमच्याच वयाची आहे, 16-17 वर्षाची आहे. तर ती म्हणाली की बाबा चाललायस खरं आम्हाला काहीही ज्ञान दिलेलं आवडत नाही, असं तिनं मला सांगून पाठवलेलं आहे. पण मी माझ्याकडनं प्रयत्न करतो. तुमचे चेहरे मला आता दिसताना तरी उत्सुक दिसत आहे. तर तुमच्यापैकी कोणाला EQ म्हणजे काय माहिती आहे? इमोशनल कोशंट म्हणजे काय माहिती आहे? ठीक आहे, मी सांगायचा प्रयत्न करतो. आपण सगळे मिळून हे शोधायचा प्रयत्न करूया. मी आता पहिल्यांदा तुमच्या समोर एक वाक्य ठेवतो आणि या वाक्याबद्दल तुमची काय मत आहेत मला सांगा. वाक्य असं आहे की सक्सेसफुल करिअरसाठी परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वेगळे वेगळे पर्याय बघूया आपण, आणि हे तुम्ही काही लिहून नाही घेतलं तरी चालेल, कारण आता आपण हे रेकॉर्ड करतोय आणि रेकॉर्ड करून एक 10-15 दिवसामध्ये ते युट्यूबला टाकेन. त्यामुळे तुम्हाला जर समजा वाटलं तर तुम्हाला नंतर याच्यावरती रेफर तुम्हाला करता येऊ शकेल. आता फक्त बसा आणि ऐका. तर सक्सेसफुल करिअरसाठी परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पर्याय क्रमांक 1 हे खरे आहे. पर्याय क्रमांक 2 हे खोटे आहे. पर्याय क्रमांक 3 आमच्या डोक्याला शॉट नको, तुम्हीच काय ते सांगा. आणि पर्याय क्रमांक 4 माझं मत टिंबा 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 असं आहे. हे काही असू शकतं. आता हा प्रश्न बघितला, हे वाक्य बघितल्यानंतर आतापर्यंतची आपली परवरिश म्हणजे आपली जडणघडण, आपल्या घरातली मंडळी, आपली शिक्षक मंडळी, आपला समाज, आपली सगळी समाज माध्यमं काय करत असतात की अच्छे मार्क्स लावोगे तो घडी वरना छडी. आपला आत्ताची सिस्टीम अशी आहे की मार्कलिस्टवरच्या मार्क्सना इतकं अवास्तव महत्त्व दिलं जातं की ते म्हणजेच सक्सेसची गॅरंटी असं आपल्या मनामध्ये भिनवलेलं असतं. तुम्ही सुद्धा आजपर्यंत इथं या लेक्चरला येईपर्यंत तुमच्या डोक्यात सुद्धा असाच बिलीफ होता. पण मी आता तुमच्या समोर हा EQचा फंडा मांडणार आहे. तो कसा आहे तो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला. तर हे आपण विचार करत करत शिकायचा प्रयत्न करूया. आपण आजकाल कशी असते गंमत की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला जर समजा जाताय, तर जॉब इंटरव्ह्यूला जर तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहे तर जॉब इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या ऑर्गनायझेशनमध्ये इंटरव्ह्यूचे प्रश्न हे 2 पद्धतीचे असतात. एक पहिले प्रश्न असतात तर ते तुला काय काय तुझ्या विषयातलं येतंय. बहुतेक सगळेजण आपण तयारी करून जातो, तर त्यामुळे त्या विषयातलं आपल्याला येतं. आणि मग नंतर इंटरव्ह्यूअर काहीतरी वेगळेच प्रश्न विचारायला चालू करतात. आणि मग वेगळे प्रश्न कसे असतात तर त्याचा एक झलक म्हणून मी माझ्या हॉस्पिटलच्या रिसेप्शन पदासाठी जे इंटरव्ह्यू घेतले होते, तर त्याच्याकरता काय काय आम्ही विचारतो हे मी तुमच्या समोर मांडतो. आपण कल्पना अशी करायची आहे की तुम्ही रिसेप्शनिस्टच्या पदासाठी इंटरव्ह्यूला आलेला आहात आणि मग तुम्ही काय काय उत्तर द्याल, काय काय प्रश्न असतील. तर तो प्रश्न असा विचारतात, म्हणजे बाकीच असं आपलं शिक्षण सोडून बाकीचेच प्रश्न ह्या इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की ह्या रिसेप्शनिस्टला या पदाकरता आलेले उमेदवार सगळे छान व्यवस्थित शिकलेले, सगळ्यांना इंग्रजी येतं, सगळ्यांना डाटा एंट्री येते, सगळ्यांना टॅली थोडीफार वापरता येत असते, अकाउंटिंग थोडंफार सगळ्यांना येत असतं, हे सगळं येत असतं. पण विचारताना प्रश्न कसा विचारलाय बघा की जर एखादा पेशंट वाट बघून बघून वैतागलाय आणि त्याचा नंबर यायच्या वेळेलाच डॉक्टरने दुसऱ्याच पेशंटला आत बोलवलं, कसा हँडल करा हा प्रसंग. बघा, तुम्ही गेल्या रिसेप्शनिस्टच्या इंटरव्ह्यूला तुमची मार्कलिस्ट तगडी आहे आणि विचारलाय प्रश्न तिसराच काहीतरी. हे असलं काय, हे काय आमच्या जॉब ह्याच्यामध्ये आमच्या शिक्षणामध्ये असलं काय कधी नव्हतंच असं आपण म्हणतो.
वेगळी वेगळी लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न हँडल करू शकतात. एखादा असेल तर तो म्हणेल की माझं त्या पेशंटला म्हणेल वैतागलेलं आहे, माझं काय नाही बाबा, ते आतमध्ये तुम्ही आत गेल्यानंतर सरांना विचारा. दुसरा एखादा म्हणेल की सरांना अहो सर ते सकाळपासून थांबलेत, माझं डोकं खायला लागले, त्यांना आधी घ्या की तुम्ही म्हणाल. असं म्हणलं तर डॉक्टर तुम्हाला कामावरती ठेवेल का? नाही ठेवणार. मग काय करायचं इथं? कोणाचे काय आयडिया? का मार खायचा? मार खायचा म्हणजे भांडत बसायचं. काहीतरी त्यातनं मार्ग काढायला पाहिजे. आपल्याला ना या अशा गोष्टींचं ट्रेनिंग मिळत नाही आपल्याला महाविद्यालयातून. आणि एकंदरीतच आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल, मार्कलिस्टच्या जोरावरती या रिसेप्शनिस्टला जॉब मिळेल, पण ही बाकीची हे मॅनेज करायचं जर समजा स्किल त्याच्याकडे नसेल तर मग त्याला तो जॉब कंटिन्यू करणं पण अवघड होईल. आणि उद्या ज्या वेळेला पदोन्नती म्हणजे त्याची ज्या वेळेला लॅडरमध्ये तो मॅनेजर करायची ज्या वेळ येईल तर त्यावेळेला त्याला हे प्रसंग हँडल करता येत नसतील तर ते मॅनेजरशिपला जाणं हे अवघड होऊन बसेल. म्हणून इथं मुद्दा काय येतो की ही सिच्युएशन जो चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकतो त्याच्याकडं भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे असं म्हणतात. आता तुमच्याही लक्षामध्ये हा प्रसंग ज्या वेळेला ठेवल्यानंतर आपल्या ग्रुपमधला एखादा कोणतरी ह्या ठिकाणी कसा छान वागू शकला असता असं आपल्या डोक्यामध्ये येते बघा. नाही ह्या प्रसंगामध्ये ना ही गेली असती ना तर ही स्वतःच रडत बसली असती असं सुद्धा आपल्या डोक्यामध्ये येतं. नाही ह्या प्रसंगामध्ये ना तो गेला असता ना तर त्यानं त्या चिडलेल्या पेशंटला व्यवस्थित मॅनेज केलेलं असतं बघा, असं सुद्धा आपल्या डोक्यामध्ये येतं. म्हणजे काय तर या लोकांचा भावनिक बुद्धिमत्ता त्यांची चांगली असते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे अडीअडचणीचे हे जे काय प्रसंग येतात तर त्यांना ते व्यवस्थित हँडल करू शकतात. म्हणून इथं आता आपण भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स, आणि इमोशनल इंटेलिजन्स मोजायचा म्हणजे त्याला इमोशनल कोशंट जो आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. आपल्याला आतापर्यंत इंटेलिजन्स कोशंट माहीत असतो. इंटेलिजन्स कोशंट म्हणजे तुम्ही गणित किती फास्ट करताय, तुमच्या लक्षात किती राहते, किंवा तुम्ही रिझनिंग किती चांगलं देऊ शकताय, तुम्ही ठोकळे किती चांगले जुळवताय, याला आपण इंटेलिजन्स कोशंट किंवा बुद्ध्यांक असं म्हणतो, जे आपल्याला शाळेतनं महाविद्यालयातनं किंवा सगळी सिस्टीम ती मार्कलिस्टमध्ये आपला बुद्ध्यांक मोजते. अशा प्रसंगांमध्ये लागतो तो भावनिक बुद्ध्यांक लागतो किंवा इमोशनल कोशंट लागतो किंवा भावनिक बुद्धिमत्ता लागते. मग आता आपण पुढच्या काही मिनिटांच्या मध्ये भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे काही उदाहरणांच्यातनं समजून घेऊया. सर्वप्रथम एक लक्षात घ्या की भावनिक असणं नव्हे, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनिक असणं नव्हे तर भावनांच्या बाबतीमध्ये स्मार्ट असणं. मग हे स्मार्ट असण्याकरता कसं करायचं, आणि गमतीचा एक पार्ट सांगतो बरं का. हा जो काय IQ असतो, आपण आतापर्यंत ऐकलेला इंटेलिजन्स कोशंट IQ असतो ना, तर हा जन्मदत्त असतो. म्हणजे तो एकदा मिळाला, एकदा तुम्ही IQ काढून घेतला तर तो तुम्ही अनुभव घ्या किंवा तुम्ही कितीही टक्के टोणपे खावा तर तो ओव्हर अ पिरियड ऑफ युअर लाईफ तो आहे हा तेवढाच राहतो, एखादा पॉईंट वर खाली होत असेल. व्हेअर ॲज भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल कोशंट हा आपला गुण नसून ते आपलं एक कौशल्य असतं. आणि गमतीचा पार्ट असा आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा की हे कौशल्य आपल्याला अभ्यास करून आणि जाणीवपूर्वक सराव करून वाढवता येऊ शकतं. त्यामुळे इमोशनल कोशंट वाढवणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे पुढचं लेक्चर बारकाईनं ऐकणं, आणि हे आपल्याला पुढं आयुष्यभर काम देणार आहे. म्हणजे जरी समजा तुम्ही करिअर नाही केलं तरी सुद्धा महिला मंडळी, जरी समजा तुम्ही नवीन नवऱ्याच्या गावी गेला, नवऱ्याच्या घरी गेला तर तिथल्या किर्यानिष्ठ सासूला हँडल करण्याकरता तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता चांगली लागते. तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्हाला भावनिक बुद्धिमत्तेशिवाय पर्याय राहत नाही, कारण ती आपल्याला पदोपदी वापरायला लागते. मग त्याची व्याख्या काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावना ओळखता यायला पाहिजेत, समजून घेता यायला पाहिजेत, म्हणजे सेल्फ अवेअरनेस हवा. दुसरी गोष्ट स्वतःच्या भावना मॅनेज करता यायला पाहिजेत, सेल्फ मॅनेजमेंट व्यवस्थित जमायला पाहिजे. तिसरी गोष्ट हे मला करायचं आहे म्हणून मी स्वतः प्रेरित असायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही कशा असता, तुमच्या गाड्या ज्या कशा असतात ना त्या मदर ड्रिव्हन किंवा फादर ड्रिव्हन असतात, म्हणजे आई म्हणते म्हणून मी अभ्यासाला बसते. असं असलं तर मग भावनिक बुद्धिमत्ता ती चांगली नसते. मला हवं आहे, मला शिकायचं आहे म्हणून मी शिकायला येते. आता तुम्ही इथं आला तर हे सेल्फ ड्रिव्हन आहे, मला काहीतरी नवीन शिकायचं आहे म्हणून तुम्ही या लेक्चर सिरीजला एनरोल केलेलं आहे. तर हे असं पाहिजे, स्वयंप्रेरित असणं हे अतिशय महत्वाचं. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा प्रश्न की समोरच्याच्या भावना आपल्याला व्यवस्थित ओळखता यायला पाहिजेत,
समजून घेता यायला पाहिजेत, याला म्हणतात सोशल अवेअरनेस. म्हणजे आजूबाजूला लोकांच्या काय भावना आहेत तर हे समजून घेता यायला पाहिजे. आता मी तुमच्याकडे बघतोय, माझ्यामध्ये हे स्किल पाहिजे की समोरचे श्रोता कंटाळा लागलाय का उत्सुकतेनं ऐकायला लागलाय. जर समजा हे स्किल माझ्यामध्ये नसेल आणि तुमच्यातली निम्मी मंडळी जांभया द्यायला लागली तर मग मी तसाच रेटत बोलत राहिलो तर मग माझा सोशल अवेअरनेस नाही आहे, माझ्याकडे भावनिक बुद्धिमत्ता चांगली नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मला ते वर खाली माझा भाषणाचा टोन वर खाली करता येणं ही झाली सोशल स्किल्स. म्हणजे त्यानुसार त्यांच्याशी वागता बोलता येणं. म्हणजे एक तर मला माझा अंदाज यायला पाहिजे, एक मला माझ्या भावना व्यवस्थित मॅनेज करता यायला पाहिजे, मी स्वतः करता म्हणून मोटिवेट असायला हवं, आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरनं किंवा त्यांच्या हावभावावरनं त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असेल याचा मला अवेअरनेस असायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मला त्यांच्याशी बोलता यायला पाहिजे. हे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. इतकी साधी सोपी सरळ व्याख्या आहे. मला एक सांगा, हे काय फार अवघड आहे का? नाहीये. आतापर्यंत मुद्दामून कोण शिकवत नाही. म्हणजे आतापर्यंत काय होतंय तर हे आतापर्यंत टीम स्पोर्ट्समधनं किंवा गल्लीतल्या मुलांच्या बरोबर खेळण्यातनं, भावंडांच्या बरोबर खेळण्यातनं हे सगळं हळूहळू डेव्हलप होत जाते. पण जसा जसा समाज आता व्यक्तिकेंद्रित न्यूक्लिअर फॅमिलीज यायला लागल्या, तिथं सोशलायझेशन थोडंसं कमी पडतं. तर त्यामुळे हे भावनिक अंग लोकांचं विकसित व्हायला अडचणी येतात. पण जरी समजा आलेल्या असल्या तरी आपल्याला डेफिनेट प्रयत्न करता येऊ शकतात. आता याच्याकरता आपण हे सगळे जे 5 पॉइंट्स आहेत तर ते काही उदाहरणातनं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर फॉर एक्झाम्पल मी एका रियाचं उदाहरण सांगतो. 17 वर्षाची रिया आहे. तिला एका परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले. भडकली. शिक्षक ना नेहमी पार्शलिटी करतात, खडूस आहेत, शिकवत आपण स्वतः शिकवत नाहीत नीट आणि बाबांनी क्लास नाही लावला. नाही ग, त्या दिवशी माझं ना पेनच खराब झालं होतं. म्हणजे हे सगळं करत असताना आपलं काय चुकलं ह्याच्याकडे लक्षच नाहीये. व्हेअरएज अर्जुन 19 वर्षाचा, त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला की कॉलेजनं त्याला एक कोडिंगचा प्रोजेक्ट दिला. प्रोजेक्ट मिळाल्यानंतर त्यानं बाहेर येऊन बघितल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अरे बापरे, हे भयंकर अवघड दिसते काम. पहिल्यांदा टेन्शन आलं त्याला, पण म्हणाला की हे अवघड आहे म्हणजे काय, मला येत नाही म्हणून अवघड आहे. मी सिनियर्स लोकांना हे तो प्रोजेक्ट कसा केला मी विचारून बघतो, सरांना विचारून बघतो किंवा युट्यूबवरती जाऊन हे कसं सोडवायचं ह्याचा मी अभ्यास करतो. म्हणजे काय करतो तर तो काय आहे तर आपल्यामध्ये काही कमतरता आहेत याच्याबद्दल त्याला त्याचं भान आहे. म्हणजे ही इज अवेअर अबाउट हिमसेल्फ. म्हणजे इथं आपल्या काय लक्षात येतं की स्वतःबद्दल याला चांगली जाणीव आहे स्वतःबद्दल. म्हणजे काय तर हे स्किल काय करतं तर स्वतःच्या भावना ओळखायच्या, आपल्या भावनांचा विचार आणि कृतीवरती काय काय परिणाम होतो हे समजून घ्यायची ही क्षमता आहे. ही वाढवायची कशी ह्याचे खेळ सुद्धा मी व्याख्यानाच्या शेवटी मी सांगणार आहेच. मग आपल्याला कोणत्या भावना जाणवत आहेत आणि का जाणवत आहेत हे समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, सांगू नका कोणाला बाहेर, की साधारण 14 फेब्रुवारी जवळ यायला लागला की नाही. 14 फेब्रुवारीला काय असतं, 14 फेब्रुवारीला 14 फेब्रुवारी असतो. तर 14 फेब्रुवारीच्या आधी कसं तरीच होतंय अशी कंप्लेंट घेऊन एक 4-5 पोरं तरी दरवर्षी सर येतातच येतात. ह्या पोरांना काय होते ते कसं तरीच होतंय. अरे म्हणजे काय होते, नाही कसं तरीच होतंय, अस्वस्थ वाटतंय आणि झोप लागत नाही. अरे पण म्हणजे नेमकं काय, ह्याला काय असतं तर ह्याला सेल्फ अवेअरनेस नाही आहे. मग त्याला बाजूला घेऊन त्याला गोड गोड विचारायला लागतंय, मी तू कोणाला विचारणार आहेस का कोण तुला विचारत नाही म्हणून त्याचं तुला टेन्शन येतंय का कोण विचारलं तर नाही म्हणेल याचं तुला टेन्शन येतंय. ह्या पोरांना ना तो सेल्फ अवेअरनेस नसतो. नुसतंच मला कसं तरी होतंय. अरे कसं तरी होतंय काय होतं हे तुला माहित असायला पाहिजे. हे याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस. त्याच्यानंतर असते की ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट म्हणजे योग्य आत्ममूल्यमापन. आणि हे गणलेली मी तुम्हाला ढिगानं पोरं दाखवू शकतो. म्हणजे आपल्यामध्ये कपॅसिटी नसताना सुद्धा वारंवार नीट एक्झाम द्यायचा प्रयत्न करणारे काही ॲस्पिरंट्स असतात. आपल्यामध्ये ते विशिष्ट स्किल नसतात रे. कधी कधी काय काय जणांना काय काय स्किल्स नसतात तर तरी सुद्धा मी स्पर्धा परीक्षा देणार म्हणून 5-5 वर्ष पुण्यामध्ये जाऊन बसलेला पोरगा असतो आणि इकडं आईबाप पैसे पाठवतात आणि त्याला काय ते जमत नसतं. मग इथं यांचं काय चुकत असतं की आपलं स्वतःचं मूल्यमापन त्याला व्यवस्थित, अरे हे आपल्याला काय वाटेल ते झालं तरी जमणार नाही, पण माझ्यामध्ये एक जर समजा खिडकी झाकलेली असेल तर त्यावेळेला देवानं दुसऱ्या काही खिडक्या उघड्या ठेवलेल्या असतात. त्या उघड्या खिडक्यांच्या मध्ये काय दिसतंय ते बघ. हे जे काय स्वतःला जाणणं आहे ना तर हे जाणणं ह्या मुलांच्याकडे नसते. तर त्याच्यामुळं सेल्फ अवेअरनेस असणं हे भावनिक बुद्ध्यांक चांगलं असायचे अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. आणि त्याच्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स.
स्वतःच्या क्षमतेबद्दल खात्री असणं आणि स्वतःला आत्मविश्वासानं सादर करणं. तर हा झाला पहिला डोमेन, स्वतःबद्दल जाणीव किंवा सेल्फ अवेअरनेस. आता आपण येऊया पुढच्या डोमेनकडं. याच्यामध्ये काय आहे की हा 18 वर्षाचा रोहन आहे, अतिशय उत्तम बॅटिंग करतो, पण एका मॅचमध्ये हारतो. हरल्यानंतर बॅट टाकतो, वैतागतो, अपोनंटच्या टीम बरोबर शेकहँड करत नाही. आपल्याच टीममेट्सना तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तू मला रनआउट केलंस, तुम्ही हे केलं, तू तो कॅच सोडलास, तू बॉलिंग बेकार टाकलेस म्हणून त्यांना शिव्या देत पाय आपटत निघून जातो. हा रोहन. बघा कसा इमोशनल कोशंट कसा असतो तो बघा. म्हणजे हा जो आहे हा कमी भावनिक बुद्ध्यांक आहे. पण व्हेअर ॲज सिमिलर सिच्युएशन 19 वर्षाच्या प्रियाच्या बाबतीत घडते. तिचा ग्रुप एका युनिव्हर्सिटीवरती काम करत होता आणि युनिव्हर्सिटीवरती काम करत असताना तिचा एक टीममेट अचानकपणे आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याचं काम आता लोड झाला ना, ते कोण करणार. मग पहिल्यांदा प्रिया घाबरते, पण मग नंतर विचार करते की घाबरून सगळाच प्रोजेक्ट जाईल, त्याच्यापेक्षा आपण ती थोडासा वेगळा विचार करते की आपण जर समजा त्याचं काम थोडं थोडं वाटून घेतलं आणि थोडं थोडं आपण अर्धा तास त्याच्याकरता एक्स्ट्रा काम केलं तर कदाचित हा प्रोजेक्ट जमण्यासारखा आहे बरं. असं म्हणून मग ती सगळ्यांच्या उरलेल्या टीममेट्सची मीटिंग घेते आणि मग तो प्रोजेक्ट ती तडीला नेते. आता मला सांगा की या दोघांच्या पैकी भावनिक बुद्ध्यांक कोणाचा चांगला. ऑब्व्हियसली प्रियाचा चांगला. तुम्ही म्हणाल की दुसरं जे असते ते बरं असते बहुतेक, असं आतापर्यंत 2दा तरी झालेलं आहे. म्हणजे इथं सेल्फ मॅनेजमेंट, स्वतःच्या भावनांना मॅनेज करणं हे अतिशय चांगलं जमतं. म्हणजे भावनिक बुद्ध्यांक चांगला आहे. भावनिक बुद्ध्यांक समजून घेण्याकरता आम्ही तुम्हाला एक गृहपाठ देतो आणि तो गृहपाठ काय आहे की घरी गेल्यानंतर छोटे छोटे ग्रुप करा आणि सगळे मिळून 3 इडियट्स नावाचा सिनेमा बघा. माझा गृहपाठ हाच. 3 इडियट्स बघायचा आणि रॅन्चोचा अभ्यास करायचा. रॅन्चोचं कॅरेक्टर माहिती आहे तुम्हाला. रॅन्चोचं कॅरेक्टर पुन्हा एकदा जाऊन बघा. बारकाईनं केवढ्या अडचणी येत असतात त्याच्यावरती आणि त्या सगळ्या अडचणी तो कशा हँडल करतो, आत्मनियंत्रण कसं ठेवतो. आत्मनियंत्रण म्हणजे काय तर त्रासदायक भावना आणि आपल्या आवेगांच्यावरती चांगलं नियंत्रण ठेवायचं. त्याच्यानंतर प्रामाणिकपणा आणि सचोटी राखायची. स्वतःच्या कामाची जबाबदारी घ्यायची. दिलेल्या कामाबद्दल वचनबद्ध राहायचं. हे सगळं स्वतःच्या भावनांना मॅनेज करताना हे हळूहळू आपल्याला जमायला लागतं. प्रत्येक एक डोमेनवरती आपल्याला 2-2 दिवसांची वर्कशॉप्स घेता येतात. आता इथं काय आहे फक्त की तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायचं इतकाच फक्त विषय आहे, त्यामुळे मी फक्त पॉईंट्स मांडतो, खूप मोठे ते इलॅबोरेट करत नाही. पुढचा महत्वाचा पॉईंट काय असतो तर ॲडॉप्टेबिलिटी, म्हणजे जुळवून घ्यायची क्षमता. बदलत्या परिस्थितीला सहजपणे जुळवून घ्यायचं. आणि शेवटचा पॉईंट असतो की इनोव्हेटिव्हनेस, म्हणजे नवनिर्मिती. आता 3 इडियट्स मधलं उदाहरण घ्या. 3 इडियट्स मधलं कुठलं उदाहरण घेऊया की त्याला ते दरवाजा खोल दो नाही तो तुम्हारे दरवाजे पे मैं पूरी सेमिस्टर सुसू करता रहूंगा असं तो म्हणतो. त्याचा ब्रेन वेगळ्या पद्धतीनं चालतो, काहीतरी तो नवीन शोधून काढतो आणि मग इलेक्ट्रिसिटी इज अ गुड कंडक्टर ऑफ सॉल्टी वॉटर म्हणतो आणि तो त्याला शॉक देतो. किंवा ते काका आजारी असतात, ॲम्ब्युलन्स आलेली नसतो, तो काहीतरी नवीन आयडिया काढतो, काकांना मध्ये स्कूटरवरती बसवतो, बांधतो आणि स्कूटरवरनं काकांना घेऊन जातो. म्हणजे काहीतरी नवीन आयडिया तो स्वतःच्या भावना मॅनेज करून काढत असतो. 3 इडियट्स अवश्य सगळ्यांनी जाऊन बघा. आपण पुढचं डोमेन घेऊया. पुढच्या डोमेनमध्ये असं आहे की एक विजय नावाचा 17 वर्षाचा प्लेअर आहे, छान फुटबॉल खेळतो, त्याला फुटबॉल प्लेअर व्हायचा आहे. परंतु सलग 2 मॅचेसमध्ये त्याला कोच म्हणाले की नाही, अपोनंटची टीम जी आहे ना तर त्या अपोनंटची टीम बघतात तुझं स्किल आता कामाला नाही येणार, तू बेंचवरती बस. त्यांनी सलग 2 मॅचेसमध्ये विजयला घेतलं नाही. झालं, विजयचा मूड गेला, तिच्या मारी जोडून फुल्या सगळं झालं. हे असे सगळे झाले आणि मला कधी फुटबॉल जमणारच नाही म्हणून त्यानं फुटबॉल खेळणं सोडून दिलं. आता मला सांगा, हा भावनिक बुद्ध्यांक चांगला का वाईट. ऑब्व्हियसली अतिशय पुअर भावनिक बुद्ध्यांक. 2 मॅचेसमध्ये घेतलं नाही म्हटल्यानंतर. वेरेज माधुरी दिसायला नाकी डोळी नीटस गोंडस 18 वर्षाची, तिला स्वतःला मॉडेल व्हायचं आहे. मग पहिल्या ॲड एजन्सीकडे गेली, हे तू खूपच बारकी आहेस म्हणून नाही म्हणून सांगितलं. दुसऱ्या ह्याच्याकडे गेली, तिथं तिला काहीतरी सांगितलं नाही, तुझं प्रोनाऊन्सिएशन इतकं काय व्यवस्थित नाही म्हणून तिला परत पाठवून दिलं. म्हणजे तिला सुद्धा 2 ठिकाणावर नकार आला. तिनं काय विचार केला की कशावरती नकार आला ते मी बघते आणि त्याच्यावरती मी काम करते. तिनं इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला. स्वतः बारीक दिसते असं त्याच्याकडे ज्यावेळेला यू आर टू स्किनी असं तिला
रिमार्क मिळाला होता. तर मग ते स्किनी दिसू नये याच्याकरता तिनं जिम लावलं, जिम मधनं स्वतःच्या बॉडीचा टोन वाढवला आणि मग असं केल्यानंतर परवा तिला एका लोकल साबणाची ऍड छोटीशी मिळाली तिला. म्हणजे ह्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक कोणाचा चांगला, पहिल्याचा का दुसऱ्याचा? दुसऱ्याचा, म्हणजे माधुरीचा भावनिक बुद्ध्यांक चांगला, कारण तिच्याकडं स्वतःला मोटिवेट ठेवण्याचं स्किल होतं. याच्यामध्ये काय असतं तर काहीतरी मिळवायची प्रेरणा असते, स्वतःचं उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता काहीतरी मला मिळवायचं आहे म्हणून ते प्रेरणा करतात. मी आता फॉर एक्झाम्पल सुरुवातीला मी आमच्या रिसेप्शनिस्टचं उदाहरण सांगितलं, तर ती रिसेप्शनिस्ट काय अकाउंटिंग शिकते, पण तिच्या जॉबचा हा भाग नाही, पण ती अकाउंटिंग शिकते, डाटा एंट्री शिकते, हे आपणहून शिकते, कारण मला शिकायचं आहे म्हणून ती स्वतःचा स्किल अपलिफ्ट करायचा ती प्रयत्न करते. त्याच्यानंतर काय असतं तर वचनबद्धता, कमिटमेंट, म्हणजे एकंदरीत संस्थेचं जे मोठं ध्येय आहे तर त्याच्यामध्ये आपला जॉब प्रोफाईल नसताना सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेते. म्हणजे काय तर आरोग्य प्रबोधनाचे जे काही कार्यक्रम असतात तिथे रिसेप्शनिस्टने याचं काहीच कारण नाही, पण तरी सुद्धा संस्थेचं कार्य चांगलं आहे म्हणून त्याच्यामध्ये भाग घेते. त्याच्यानंतर वेटिंग पिरियड, लोकांचा वेटिंग पिरियड कमी करण्याकरता काहीतरी नवीन आयडिया करते आपणहून पुढाकार घेऊन. आणि घरामध्ये तिच्या काही समस्या असल्या तरी सुद्धा, अडथळे असले तरी सुद्धा आपला जॉब ती व्यवस्थित करत राहते. ही काय आहे तर ही स्वयंप्रेरित आहे. म्हणजे स्वयंप्रेरित असणं हे भावनिक बुद्धिमत्ता चांगलं असण्याचं अतिशय मस्त लक्षण आहे. त्यामुळे हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवायचा. आता पुढचा डोमेन, चौथा डोमेन. आता अजून 2 डोमेन राहिले, आता चौथा डोमेन. करणची स्टोरी सांगतो. करण 19 वर्षाचा एका फॅमिली फंक्शन मध्ये गेला होता. फॅमिली फंक्शन मध्ये त्याच्याच वयाचा त्याचा एक कझिन आला होता आणि कझिन काही प्रसाद वगैरे काहीतरी नाव होतं, तोंड पाडून बसला होता. स्पर्धा परीक्षेमध्ये सलग दुसऱ्यांदा फेल झाला होता, पण तो उदास दिसतोय, फार बोलत नाही, याच्याकडे करणचं लक्षच नाही. मी आता पुढच्या आठवड्यामध्ये मी मस्त कसा गोव्याला मित्रांच्या बरोबर जाणार आहे, तिथं मी कशी कशी रील काढणार आहे आणि कसे कसे मी फोटो काढणार याच्याबद्दलच तो बोलत बसला. असं करण्यानं झालं काय तर त्याचा जो चुलत भाऊ होता तर त्या चुलत भावाला हा करण आवडेल का नावडेल? ऑब्व्हियसली, म्हणजे मला जे काय दुखतंय त्याच्याबद्दल तुला काही पडलेलंच नाही, तू आपलीच कॅसेट वाजवत बसलायस असं त्या प्रसादला वाटायला लागलं. बरोबर. दुसरं उदाहरण सांगतो सियाचं. सिया 17 वर्षाची आहे. ग्रुपमध्ये बोलत असताना तिला असं लक्षात आलं की नेहमी बोलका असणारा आपला मित्र थोडासा त्याचा मूड ऑफ दिसतो. मग त्यानं विचारलं तिला बाजूला घेऊन काय झालं. मग त्यानं सांगायला चालू केल्यानंतर मग तिनं शांतपणे ऐकला, आपला मोबाईल बाजूला ठेवून मध्येच काहीही न बोलता, त्याला जज न करता, काळजीपूर्वक, आणि शेवटी असं म्हणाले की नाही हे काय माझ्यानं काय सुटण्यासारखं नाही आहे, पण आपण काहीतरी ह्याच्याकरता मार्ग काढायचा प्रयत्न करूया. असं म्हणल्यानंतर मग ही सिया मित्रांच्या मध्ये पॉप्युलर होईल का अनपॉप्युलर होईल? पॉप्युलर होईल. करणचं वागणं बघा, करणला दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय ह्याचा काय फरकच पडत नाहीये. व्हेअर ॲज सिया आजूबाजूला जरा जरी समजा तिला काही सेन्स झाला, निगेटिव्ह काहीतरी वाटते तर ती त्याच्याशी बोलायला जाते आणि मदतीचा हात पुढं करते. म्हणजे इथं इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घ्यायची क्षमता आहे. ही माणसं इतरांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतात, इतरांच्या विकासासाठी त्यांना मार्गदर्शन आणि मदत करतात. वेगळ्या वेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध असतात, विविधतेला ते संधी म्हणून बघतात आणि एकंदरीतच गट किंवा संस्थेतले सामाजिक प्रवाह आणि अधिकारांचे संबंध अचूकपणे ओळखतात. म्हणजे काय तर आता हे जे रिसेप्शनिस्टचं उदाहरण सांगतो तर हे भावनिक बुद्ध्यांक चांगली असलेली आमच्याकडची रिसेप्शनिस्ट आहे. तर ती काय सांगते की सर हे पेशंट आणि हे नातेवाईक मला काय बरोबर वाटत नाहीत, बिल बहुतेक बुडवतील बरं का. त्याला आता अंदाज अतिच येतो. म्हणजे हे जे अंडर करंट्स आहेत तर ते पिकअप करायची ॲबिलिटी ही भावनिक बुद्धिमत्ता चांगली असलेल्या लोकांच्याकडे असतं. मग इथं ह्या रिसेप्शनिस्टच्या जॉबला 10वीला किती पडले होते, बीकॉमला किती पडले होते आणि एमकॉमला कुठला क्लास होता काहीच फरक पडत नाही. उद्या जर समजा हिची पदोन्नती करायची झाली तर ह्याच्या या बाकीच्या गुणांच्या वरती पुढची सगळी प्रगती ठरते. हर्षा भोगले नावाचा एक कॉमेंटेटर आहे क्रिकेटचा, तुम्हाला कदाचित माहिती आहे तुम्हाला. तर हर्षा भोगलेचं एक फेमस वाक्य आहे. हर्षा भोगलेची तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघा, त्यानं तेंडुलकर आणि कांबळीची तुलना केलेली आहे. तर तो काय म्हणतो की तुमच्याकडचं टॅलेंट किंवा तुमची मार्कलिस्ट पहिला दरवाजा उघडून देईल तुम्हाला, नो डाऊट पहिला दरवाजा उघडून देईल, पण पुढचे दरवाजे उघडण्याकरता तुम्हाला ह्या भावनिक बुद्धिमत्ता चांगली असेल तरच तुम्हाला ते पुढचे दरवाजे उघडता येतात. तर हे अशा पद्धतीनं इतरांचा अंदाज असणं हे भावनिक बुद्धिमत्तेचं चांगलं लक्षण आहे.
त्याच्यानंतर हा शेवटचा पॉइंट येतो, तर सामाजिक कौशल्य. विशाल एका 19 वर्षाच्या गॅदरिंगच्या नियोजन कमिटीमध्ये आहे. ह्याचा स्वभाव कसा आहे की मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे. बाकीच्यांनी काही सांगितलं तर नाही नाही ह्याच्यात काय तथ्य नाही, नाही हे काय करण्यासारखं नाही, अरे मी सांगतो तसंच कर, आपण असंच करूया, असं म्हणून कोणाचं ऐकूनच नाही घ्यायचं. आणि बाकीचे नाराज होत आहेत हे सुद्धा याला कळत नव्हतं. तर इथं विशालचा हुशार जरी समजा असला तरी तो भावनिक बुद्ध्यांक, सोशल स्किल्स त्याची कमी पडत आहे. वेरस काव्या 20 वर्षाची मॅगझिन सेक्रेटरी आहे. मॅगझिन कमिटीमध्ये बाकीच्या 2 सहकाऱ्यांच्या मध्ये मॅगझिन कसं काढायचं याच्याबद्दल मतभेद होते. हिनं काय केलं तर एक छोटी चहावरती मीटिंग घेतली, त्याचं म्हणणं काय तिचं म्हणणं काय ऐकून घेतलं, दोघांच्या त्यातल्या फायद्याच्या गोष्टी घेतल्या आणि मग त्यातनं काहीतरी मध्यमार्ग सुचवला आणि दोघांना पटेल असा तोडगा काढला. असं असल्यामुळं काव्य आता पुढच्या वर्षी जनरल सेक्रेटरीच्या पदाला ती प्रबळ दावेदार ठरते. म्हणजे ज्यांच्याकडं भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते तर ती माणसं ही लोकांच्या भावना व्यवस्थित समजू शकतात आणि व्यवस्थित हँडल करू शकतात. म्हणजे इथं सामाजिक कौशल्य आता मी फक्त जस्ट तुमच्यासमोर फक्त काय काय असतात ते ठेवतो. ही माणसं इतरांना प्रभावीपणे आपलं मत समजावून देऊ शकतात, स्पष्ट आणि प्रभावी आणि इतरांचं प्रभावी बोलून इतरांचं ऐकू पण शकतात. यांच्याकडं सामायिक दृष्टी आणि ध्येयासाठी इतरांना मोटिवेट करायचं, इतरांना गाईड करायचं कॅपॅसिटी त्यांच्याकडे असते. कुठं बदल करणं आवश्यक आहे, ती बदल कुठं करायचा ही गरज ते ओळखतात. इतरांना तो बदल कसा उपयुक्त आहे हे ते समजावून सांगतात. कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन, जिथं जिथं टेन्शन येईल तिथं तिथं तो टेन्शनचा प्रसंग ही मंडळी शांतपणे हँडल करू शकतात. प्रॉब्लेम, वाद, भांडणं ज्याला आपण म्हणतो ते भांडणं व्यवस्थित सोडवू शकतात. इतरांशी चांगले आणि व्यवस्थित एकमेकांना फायदेशीर होतील असे संबंध ते ठेवू शकतात. कॉमन गोल करता एकमेकांच्या बरोबरीने ही मंडळी काम करू शकतात आणि टीम मधल्या इतर सगळ्या सहकार्यांना त्याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी करून घेतात आणि संघभावना निर्माण करू शकतात. या स्लाइड करता सिनेमा सुचवाल कुठला? आमिर खानचा सिनेमा लगान जाऊन बघायचा. लगान बघायचा, ही स्लाइड एक फोटो काढून घ्या, ही स्लाइड एक बाजूला ठेवायची, अख्खा पूर्ण लगान बघायचा. लगान मधली आमिर खानची भुवनची सोशल स्किल्स बघायची. तो सगळ्यांना किती सुंदर पद्धतीनं मॅनेज करतो, सगळ्यांचे मतभेद बाजूला ठेवून एका कॉमन गोल करता त्यांचे जे बलस्थान आहे ती कशी ओवून घेतो आणि टीम कशी बिल्ड करतो, अतिशय पद्धतीनं सुंदर पद्धतीनं त्या लगानमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे गृहपाठ नंबर 2 घरी जाऊन लगान बघायचं. मग आता हे एवढं सगळे 5 सांगितल्यानंतर आपण कुठे आहोत हे बघायचं आहे आपल्याला. याच्याकरता तुम्हाला जे झेरॉक्स दिलेलं आहे तर ते झेरॉक्स बघा. त्या झेरॉक्स मध्ये 30 स्टेटमेंट्स दिलेले आहेत स्वतःचं वर्णन करणारी. हे जर समजा पहिलं स्टेटमेंट, मी इथं स्टेटमेंट वाचतो, तुम्ही पेन काढा आणि फटाफट फटाफट त्याच्यासमोर 1 ते 5 मध्ये त्याला गुण द्यायचे. 1 कधी द्यायचं ते जर समजा आपल्याला कधीच लागू पडत नसेल तर तिथं 1 लिहायचा आणि ते स्टेटमेंट आपल्या बाबतीमध्ये नेहमीच लागू पडत असेल तर त्याला 5 द्यायचा. 1 म्हणजे कधीच नाही, 5 म्हणजे नेहमीच. कधी कधी लागू पडत असेल तर 2 द्यायचा आहे, बऱ्याचदा लागू पडत असेल तर 3 द्यायचा आहे, बहुतेक वेळेला लागू पडत असेल तर 4 द्यायचं आहे. हे आलं लक्षात? 1 2 3 4 5. 1 म्हणजे कधीच नाही, 5 म्हणजे नेहमीच आणि मध्ये तो स्पेक्ट्रम आहे. आणि फार वेळ घेत बसायचा नाही, पहिला जो आकडा डोक्यामध्ये येतोय तो चटकन लिहून टाकायचा. ओके, तर ही 30 स्टेटमेंट्स मी वाचतो. मी स्टेटमेंट वाचतो, 10 सेकंदाचा पॉज घेतो, तुम्ही आकडा द्या, मी पुढचा स्टेटमेंट वाचतो. राईट, लेट्स बिगिन. हा आपलं करायचं आहे, स्वयंमूल्यांकन आहे आणि हे कुणाला दाखवायचं पण नाही आहे, हे परत तुमच्याकडेच ठेवायचं आहे आणि 6 महिन्यानंतर ह्यात वाढतंय का हे आपण नंतर बघणार आहे, त्यामुळे आपल्याकडेच ठेवायचं आहे. तर स्टेटमेंट पहिलं, तीव्र भावनेनंतर शरीरामध्ये जाणवणाऱ्या प्रतिक्रियांची म्हणजे झिणझिण्या, वेदना, अचानक छातीतली धडधड, घाम याची मला जाणीव आहे. 1 म्हणजे कधीच नाही, 5 म्हणजे नेहमीच. मी माझ्या चुका लगेच मान्य करतो आणि माफी मागतो. 1 म्हणजे कधीच नाही, 2 म्हणजे कधी कधी, 3 म्हणजे बऱ्याचदा, 4 म्हणजे बहुतेक वेळेला आणि 5 म्हणजे नेहमीच. 3,
मी भूतकाळातील प्रॉब्लेम्स, राग किंवा दुःख सोडून देऊ शकतो आणि त्यातून पुढे जाऊ शकतो. 4. एखाद्या संवादादरम्यान समोरची व्यक्ती माझ्याबद्दल कसा विचार करत आहे याची मला साधारणपणे अचूक कल्पना असते. 5. माझ्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याबद्दल मी उत्साही आहे आणि तो उत्साह माझ्या वर्तनातून दिसतो. एखाद्या स्टेटमेंटला रेट करायला नाही जमलं तरी काय प्रॉब्लेम नाही, नंतर त्याच्यावरती आपण विचार करू शकतो. 6. जेव्हा गरज असते तेव्हा मी सहजपणे लोकांना भेटू शकतो आणि त्यांच्याशी संभाषण सुरू करू शकतो. 1 म्हणजे कधीच नाही, 2 म्हणजे कधी कधी, 3 म्हणजे बऱ्याचदा, 4 म्हणजे बहुतेक वेळेला आणि 5 म्हणजे नेहमीच. 7. जेव्हा मला माझी ऊर्जा पातळी कमी होत असल्याचे जाणवते तेव्हा मी थोडा ब्रेक घेतो किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी दुसरी काहीतरी पद्धत वापरतो. 8. मला योग्य धोका पत्करण्यास फारशी अडचण येत नाही. कधीच नाही 1, नेहमीच 5. मी थंड म्हणजे कोरडा आणि दूरचा वाटणार नाही इतपत योग्य प्रमाणामध्ये लोकांशी मोकळेपणानं वागू शकतो. दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना त्यांच्या हावभावांवरून त्यांची मनस्थिती मी चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. 1 म्हणजे कधीच नाही, 2 म्हणजे कधी कधी, 3 म्हणजे बऱ्याचदा, 4 म्हणजे बहुतेक वेळेला आणि 5 म्हणजे नेहमीच. 11. माझ्याशी बोलल्यानंतर लोकांना सहसा छान वाटतं. 12. मला लोकांच्या समोर सादरीकरणे किंवा बैठका आयोजित करताना कोणतीही अडचण येत नाही. 13. मी दररोज शांत चिंतनासाठी वेळ काढतो. 14. मला करायची असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मी पुढाकार घेतो आणि पुढे जातो. 1 म्हणजे कधीच नाही, 5 म्हणजे नेहमीच. सर्व तथ्ये जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही मुद्द्यावर माझे मत बनवणे किंवा व्यक्त करणे टाळतो. 1 म्हणजे कधीच नाही, 5 म्हणजे नेहमीच. 0 कोणाला द्यायचं नाही, म्हणजे जर समजा नाही असं असेल तर 1 मार्क द्यायचा त्याला. 16. माझ्याकडं अनेक लोक आहेत ज्यांच्याकडं मी मदतीसाठी जाऊ शकतो आणि मला गरज असेल तेव्हा मी त्यांची मदत मागतो. 17. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक बाबी शोधण्याचा प्रयत्न करतो. 18. मी इतरांच्या भावनांच्या प्रदर्शनासोबत शांतपणे, संवेदनशीलपणे आणि सक्रियपणे व्यवहार करू शकतो. 19. मी सहसा कोणत्याही क्षणी मला कोणती भावना जाणवत आहे हे ओळखू शकतो. 20. मी नवीन परिस्थितीमध्ये सहजा कम्फर्टेबल म्हणजे सहज असतो. 1 म्हणजे कधीच नाही, 2 म्हणजे कधी कधी, 3 म्हणजे बऱ्याचदा, 4 म्हणजे बहुतेक वेळेला आणि 5 म्हणजे नेहमीच. 21. मी माझा राग दाबूनही ठेवत नाही किंवा तो इतरांवर हिंसकपणे व्यक्तही करत नाही. 22. मी दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो आणि त्यांच्या भावनांशी जुळवून घेऊ शकतो. 23. मी अडथळे असूनही मोठ्या प्रकल्पावर काम करत राहू शकतो. 24. माझ्याशी असहमत असूनही लोक माझा आदर करतात आणि मला पसंत करतात. 25. मी माझी स्वतःची ध्येये आणि मूल्यांबाबत स्पष्ट आहे. 26.
मी माझे विचार प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक व्यक्त करतो, लादत नाही. मी माझ्या मनस्थितीचे चांगले व्यवस्थापन करतो आणि कामावर क्वचितच नकारात्मक भावना आणतो. 28. मी दुसऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकत असताना माझे पूर्ण लक्ष त्यांच्यावरती केंद्रित करतो. 29. मी दररोज जे काम करतो त्याला समाजामध्ये काही अर्थ, काही मूल्य आहे असं मला वाटतं. 30. मी इतरांना त्यांच्यावर जबरदस्ती न करता प्रभावीपणे माझे मत पटवून देऊ शकतो. ओके. आता आपल्याला काय करायचं की तुम्ही आता आपलं प्रत्येक स्टेटमेंटला एक काहीतरी 1 ते 5 या स्केलवरती रेटिंग दिलेलं आहे. आता त्याचं मूल्यांकन करताना कसं करायचं बघा, खाली तुम्हाला चौकटी दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये 1, 7, 13, 19, 25 असं दिलेलं आहे. हे काय मोजतं तर ते स्वतःबद्दल आपल्याला किती जाणीव आहे ते मोजतं. मग आपण काय करायचं, 1 ला आपण किती रेटिंग दिले ते इथे लिहायचं, 7 ला किती दिले ते लिहायचं, 13 ला किती दिले ते लिहायचं, 19 लिहायचं, 25 लिहायचं आणि त्याची बेरीज मारायची. अशी करून आपण हे सगळे रकाने 30च्या 30 आपण हे नंतर करायचं, आता नका करू. ज्याचा भावनिक बुद्ध्यांक सगळ्यात कमी असेल त्याचा आकडा किती येईल, तो सगळ्यालाच 1 म्हणालेला असेल, म्हणजे त्याचा आकडा येईल 30. आणि जो सगळ्यांनाच 5 म्हणाला म्हणजे ज्याचा भावनिक बुद्ध्यांक अत्युत्तम आहे, असं कोण असतं का? असं जनरली कोण नसतं. एक मला माणूस माहिती आहे, पण तो चेन्नईला राहतो, त्याचं नाव रजनीकांत आहे. बाकी कोणाला ते सहजासहजी ते जमत नसतं. आणि सगळ्यात ज्याचा उत्तम बुद्ध्यांक असेल तर त्याचा आकडा आहे 30 गुणिले 5 म्हणजे 150च्या आसपास त्याचा आकडा होईल. म्हणजे आपल्याला आता, आणि दुसरी गोष्ट गंमत काय की हा सगळा खेळ 30 ते 150चा खेळ आहे. तुमचा आधेमध्ये कुठेतरी येतो आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट हा फिक्स नसणार आहे. आपल्याला कुठल्या एरियामध्ये आपण कमी पडतोय आणि त्याच्याकरता काय काय करायचं हे पण मी पुढच्या टिप्स पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि ते पुढच्या 6 महिन्यामध्ये प्रॅक्टिस करत राहायचे आणि त्यानंतर हीच प्रश्नावली पुन्हा एकदा भरायची. मग तो आपला आकडा 76 वरून 96 ला जातोय की नाही बघा. आणि जसा जसा हा आपला आकडा वाढायला लागेल तसं तसं यू विल नोटीस की तुम्ही सोसायटीमध्ये वागताना बोलताना कॉन्फिडंट तरी झालायच, पण इफेक्टिव्ह पण व्हायला लागतात. म्हणून आपला प्रवास आता इथून पुढे 30 ते 150 ही आपली दिशा असणार आणि ही आयुष्यभराकरताची दिशा आहे. हे एक कोर्स करून लगेच 150 ला पोहोचलोय असं नाही होणार. हे आयुष्यभराकरता आपण स्कोर आपला 150 कडे न्यायचा प्रयत्न करायचा असतो. मग आता भावनांक वाढवायचे सोपे उपाय आपण शेवटच्या 10 मिनिटांच्या मध्ये बघूया आणि मग त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया. सेल्फ अवेअरनेस वाढवायचा असेल तर त्याच्याकरता काय काय करता येतं, तर याच्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट काही, रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेला आपल्या भावनांची डायरी लिहायची. दिवसभरातले 3 क्षण घ्यायचे की ज्याच्यामध्ये आपण थोडेसे इमोशनल झालो. तो इमोशनल म्हणजे जाणवणारी इमोशन, म्हणजे भावना, भीती असेल, टेन्शन असेल, घाबरल्यासारखं असेल किंवा कसं तरीच होतंय असं असलं तरी आता सध्या ते लिहायचं, कसं तरीच होतंय ते लिहायचं. आणि मग त्यानंतर काय करायचं की मला नेमकं काय वाटत होतं हे लिहायचा प्रयत्न करायचा. मग त्याच्यानंतर मला तसं का वाटत होतं, म्हणजे तो रूम मध्ये आला आणि माझ्या छातीत धडधडायला लागला आणि मला कसं तरीच वाटलं. ठीक आहे, आता सध्या सुरुवातीला ते लिहा. यानं काय होतंय की आपल्याला आपल्याच भावनांचं भान यायला सुरू होतंय. आणि मग कसं तरीच झाल्यानंतर मी काय केलं, तर मी नजर लपवली का, मी मुद्दामून समोर गेले का, मी मुद्दामून त्याच्या समोर जाऊन वही टाकली, मी काय प्रतिक्रिया दिली, तर हे तिथं लिहायचं. असं करण्यानं आपला सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दलची जाणीव वाढायला लागते. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा एक खेळ आहे, तर त्या खेळाचं नाव आहे गुलाब, कळी आणि काटा. गुलाब म्हणजे काय, तर दिवसभरातला तुमचा एखादा सकारात्मक क्षण किंवा दिवसभरामध्ये काहीतरी छान घडलेलं असतं तर ते आपण तिथे लिहायचं. यातनं काय लक्षात येतं, आपल्याला कशाची जाणीव होते की आपण कशात भारी आहोत हे आपल्याला कळायला लागतं. त्याच्यानंतर कळी या कॅटेगरीमध्ये काय लिहायचं की ज्याची मी वाट बघतोय, हे कधी होणार, हे लेक्चर कधी येणार. आता ह्या लेक्चरची मी आतुरतेनं वाट बघतोय, म्हणजे ज्याची मी आतुरतेनं वाट बघतोय ते कळी या सदरामध्ये लिहायचं. यानं काय होतं की मला कशामध्ये उत्सुकता आहे याचं मला भान यायला लागतं.
आणि काटा या सदरामध्ये काय लिहायचं की एक आव्हान किंवा कठीण कुठल्या सिच्युएशन मध्ये माझं डोकं फिरत होतं किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये मला त्रास झाला, तर ते एक आव्हान किंवा कठीण क्षण म्हणजे मला एरियाज टू इम्प्रूव्ह कुठले कुठले आहेत, मला कुठं कुठं बदल करायचे. म्हणजे एकदमच सरांनी उठवलं मला आणि स्टेजवरती काहीतरी बोलवलं आणि ते धडधडायला लागलं छातीत, आणि ते मी इथं बरोबर काटा याच्यामध्ये लिहिलं की मग माझ्या असं लक्षात येतं की मला पब्लिक स्पीकिंगची थोडीशी भीती वाटते. करेक्ट. तर अशा पद्धतीने हे आपल्याला वापरायचं आणि हे वापरत राहायचं, सतत कंटिन्युअस वापरत राहायचं. आणि सी म्हणजे विश्वासू व्यक्तीकडनं फीडबॅक घ्यायचा. तर ही विश्वासू फक्त एक असं करायचं की विश्वासू व्यक्ती जी असेल ना ती थोडीशी शहाणी असावी, नाहीतर ती आपल्यासारखीच जर समजा असली ना तर मग की काही नाही तुला पिंपल्सच जास्त आहेत आणि तुझं हे असले काहीतरी विचित्र फीडबॅक घेण्यात काय मतलब नाही. आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठा काका मामा आई आत्या मावशी काकू यांच्याकडनं ज्याच्यावरती वी कॅन ट्रस्ट त्यांच्याकडनं माझ्याबद्दल तुझं काय मत आहे असं आपण घेऊ शकतो त्यांच्याकडनं, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एरियाज टू इम्प्रूव्हाइज माझ्या पर्सनॅलिटीमध्ये कुठल्या त्याचा भान येऊ शकतं. त्याच्यानंतर स्वतःच्या भावना मॅनेज करायच्या असतील तर यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं टेक्निक काय आहे तर 5 सेकंद थांबा. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मध्ये काय फरक असतो माहितीये? रिॲक्शन तात्काळ असते आणि रिस्पॉन्स हा विचार करून असतो. करेक्ट. रिॲक्शन कधी देतो आपल्याला? युजली आपल्या ज्या रिॲक्शन्स येतात ना ह्या आततायी रिॲक्शन्स येतात, आणि आपण विचारी माणूस कोणाला म्हणतो तर तो रिॲक्शन देत नाही, तो विचार करून रिस्पॉन्स ठरवतो. राईट. त्यामुळं 5 सेकंद थांबलं, लगेच नाही मला बोलायचं, लगेच नाही मला चिडायचं, लगेच नाही मला घाबरायचं, लेट मी अंडरस्टँड, लेट मी वेट, लेट मी थिंक, असं करण्यामुळं काय होतं की मग आपल्याला आपल्याकरता योग्य काय हे आपल्याला लक्षात यायला लागतं. म्हणजे आता आपल्या क्रिकेटच्या मॅच हारल्यानंतर निघून गेलेला तो आपला मित्र होता, तो जर समजा मॅच हारल्यानंतर 5 सेकंद थांबला असता तर त्याच्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यामध्ये जो राग 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 यायला लागला ना तो काय इतका उपयोगाचा नाहीये. बॅट टाकून मी निघून सेकंड न करता गेलो तर शेवटी नंतरी पोरं माझीच चेष्टा करणार आहेत, म्हणजे माझंच हसं होणार आहे. तर त्याच्यापेक्षा मला प्रतिसाद बदलता येईल, तर त्यावेळेला बॅट टाकून निघून जाण्यापेक्षा नंतरच्या टीम मीटिंगमध्ये कोणाचं काय चुकलं बरोबर आलं याच्याबद्दल मी तावातावानं भांडेन. मग आता हा रिस्पॉन्स त्याच्याकरता म्हणून जास्त चांगला असतो. इथं त्याला स्वतःच्या भावना मॅनेज करणं सोपं जातं. पुढचा महत्वाचा प्रश्न असतो की रिफ्रेम करायचं, नव्या नजरेनं बघायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला जाताना फीडबॅक दिला की चारू काका तुमचं लेक्चर काय मला काय इतकं काय खास आवडलं नाही, तर हे मला पहिल्यांदा वाईट वाटणार, भयंकर वाईट वाटणार. मग मी 5 सेकंद थांबणार आणि मग मी ते रिफ्रेम कसं करणार की ठीक आहे असं बोललेलं पोरांना आवडत नाही. बघा सिच्युएशन तीच आहे, पण माझा बघायचा नजरिया बदलला की मला मग फायदा व्हायला लागतो की हे काय माझा काय उपयोगच नाही, मी या मुलांना काही शिकवू शकलो नाही, माझं यांना लेक्चरच आवडलं नाही, असं जर समजा मी म्हणत बसलो तर उद्या मला कुठल्या कॉलेजमधनं आमंत्रण आलं तर मी जाणारच नाही. पण हेच जर समजा मी रिफ्रेम केलं की ठीक आहे बाबा अशा पद्धतीने गेलं की पोरं तिथली जरा चुळबुळ करतात, मॅडमना जरा फिरायला लागतं मध्ये मध्ये शांत करायला, म्हणजे मला अजून थोडी एंटरटेनमेंट मध्ये मध्ये घालायला पाहिजे, हा मला फीडबॅक मी विचार केला तर मिळतो. म्हणजे मला माझ्या भावना जे एकदमच मला वाईट वाटते तर त्या मॅनेज करता येतात. आणि तिसरा महत्वाचा पॉइंट आहे की माइंडफुलनेस मेडिटेशन. तर माइंडफुलनेस मेडिटेशन हा शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला इकडं तिकडं कुठं बघायला मिळाला, ऐकायला मिळाला, शिकायला मिळाला तर अवश्य वाचा. मेडिटेशन म्हणलं ना की आपण ह्या वयाची पोरं तुम्ही म्हणजे आपण म्हणजे तुम्ही तर लगेच जबाबदार हे मेडिटेशन वगैरे हे आम्हाला काय लागत नाही. पण मंडळी आपली क्रिकेट टीम जी इतकी सुंदर परफॉर्म करते तर ती डेली मेडिटेशन करत असते. माइंडफुलनेसचं मेडिटेशन म्हणजे काय तर शांत बसायचं, आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं, आपल्या शरीरामध्ये कुठं कुठं काय काय संवेदना आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. याची प्रॅक्टिस करत राहिलो, याचा आपण सराव करत राहिलो की मग आपल्याला आपल्या भावना मॅनेज करणं हळूहळू कालांतरानंतर सोपं जायला लागतं. त्याच्यानंतर स्वयंप्रेरित असणं, सेल्फ मोटिवेशन करता काय करायचं तर गोल्स ठरवताना, गोल्स म्हणजे ध्येय ठरवताना गोल कसा ठरवायचा असतो तर स्मार्ट गोल ठरवायचा असतो. स्मार्ट म्हणजे काय SMART, म्हणजे मला बारीक व्हायचंय हा वेग गोल झाला, मला अमुक अमुक दिवसांच्या मध्ये बारीक व्हायचंय हा तरी स्टील वेग गोल झाला, मला 3 महिन्यांच्या मध्ये 4 किलो वजन कमी करायचा हा स्पेसिफिक गोल झाला. बरं हा गोल कसा पाहिजे? S म्हणजे स्पेसिफिक पाहिजे, M म्हणजे मेजरेबल पाहिजे, मला खूप अभ्यास करायचा आहे आणि खूप चांगले मार्क मिळवायचे. हा वेग हा ढोबळमानानं गोल झाला, मला अमुक अमुक पर्सेंटेज पर्यंत जायचं आहे.
हा झाला मेजरेबल, म्हणजे तुम्ही काय प्रगती करणार ती आपल्याला मोजता तरी यायला पाहिजे. म्हणून मी आता तुम्हाला जे काय दिले ना, जे दिलेलं हँडआउट दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला भावनांक आपल्याला मोजता येतो, मेजरेबल आहे. मग 6 महिन्यानंतर तुम्ही हीच प्रश्नावली घेऊन बसल्यानंतर हा आकडा आपल्याला वाढलेला दिसतो, म्हणजे हे मेजरेबल आहे, म्हणजे आपला गोल हा मेजरेबल असावा. तिसरी महत्वाची गोष्ट, ते अचिवेबल पण असावं. अचिवेबल पण असावं म्हणजे उगीच एकदम सुपर ह्युमन मी काहीतरी माझ्याकडनं अपेक्षा झाल्यात. माझ्या आता वय वर्ष 52 आहे आणि आता मी 6 महिन्यामध्ये 6 पॅक्स करणार आहे, नियर टू नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तर हे असं करणं म्हणजे अचिवेबल नसलेले गोल धरणं हा सुद्धा मूर्खपणाच असतो. म्हणजे लो एम इज अ क्राईम, नेहमी उच्च आकांक्षा धरा मुलांनो वगैरे वगैरे. ठीक आहे, उच्च आकांक्षा धरतो म्हणायचं काका ना, पण ते काका जनरली 98% पोरांना ते एवढ्या टाइम पिरियडमध्ये ते जमते का सांगा, असं आम्ही तपासून घेतो बोलतो. त्याच्यानंतर रिलेव्हंट पाहिजे, म्हणजे तो माझ्या आयुष्याला काहीतरी रिलेव्हंट पाहिजे, माझ्या आयुष्याला त्यात काहीतरी भर माझ्यामध्ये पडायला पाहिजे, आणि तो टाइम बाउंड पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, मला बारीक व्हायचं असं मी गोल ठरवल्यानंतर मला बारीक व्हायचं, मला अख्खं आयुष्य पडलं की तसं त्याचा काही उपयोग नाही आहे. मला येत्या काही या कालावधीमध्ये मला बारीक व्हायचं. म्हणजे आपला गोल जो आहे तो SMART, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड पाहिजे, तर आपण ट्रॅकवरती राहतो. स्वतःची प्रेरणा मेंटेन ठेवण्याकरता आपण अजून काय करू शकतो, तर एक व्हिजन बोर्ड म्हणतात त्याला. व्हिजन बोर्ड म्हणजे काय, तर बोर्डवरती लिहून ठेवायचं की मला 6 महिन्यामध्ये इथं हे 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 मला करायचं आहे. म्हणजे आपले जे काही ड्रीम्स असतात तर हे ठेवायचे, म्हणजे कुठं दिसेल तिथं आपल्याला सारखी ते जाणीव करत राहते की ट्रॅकवरती राहा, ट्रॅकवरती राहा, ट्रॅकवरती राहा. म्हणजे व्हिजन बोर्ड तयार करणं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की छोट्या छोटे जे यश असतात तर त्या छोट्या छोट्या यशांचा पण आपण छोट्या छोट्या पार्ट्या करू शकतो. म्हणजे एखादा टॉपिक जर समजा आपला चांगला वाचून झाला तर मग मित्राबरोबर आपण एक 10 मिनिटं कॉफी प्या साईरामला आपण जाऊन येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. असे छोटे छोटे यश सुद्धा आपण आनंदानं मॅनेज केली ना, तर मग तो प्रवास जो आहे तर तो प्रवास मजेशीर होतो. म्हणून एकदम एवढं सगळं एवढं मोठं पुस्तक वाचायचं ह्याचं टेन्शन घेण्यापेक्षा एक चॅप्टर करते, छोटा एन्जॉयमेंट करते, एक चॅप्टर करतो, छोटी एन्जॉयमेंट करतो, असं करत गेलो तर तो प्रवास आनंददायी पण होतो, ती प्रक्रिया सुद्धा छान व्हायला लागते आणि मग आपण मोटिवेटेड राहू शकतो. त्याच्यानंतर इतरांच्या बद्दलची जाणीव कशी डेव्हलप करायची. मगाच्या उदाहरणातला तो करण आणि तो पार्टीमध्ये चुलत भाऊ तोंड पाडून बसला होता, कळत होता, तर त्याला काय सल्ले दिले, तर त्याला सल्ले दिले बागेमध्ये जाऊन बसायचं, बागेमध्ये बसायचं आणि नुसतं लोकांना बघत बसायचं. यांच्या डोक्यात आता काय चाललं असेल, हे समोरनं जे स्त्री पुरुष येत आहेत तर हे एकमेकांचे कोण असतील न विचारता, जाऊन विचारायचं नाही तुम्ही एकमेकांचे कोण आहे विचारायचं नाही, पण एकमेकांच्या देहबोलीतनं अंदाज बांधायचा. आणि हे प्रियकर प्रेसी आहेत, मित्रमैत्रीण आहेत, नवरा बायको आहेत, भाऊ बहीण आहेत का, आजोबा काय आणि काय आहेत का, शेजारी काय, आपण ते विचारायचं नाही. त्यांच्या एकंदरीत देहबोलीतनं आपण तो अंदाज बांधायचा प्रयत्न करायचा. यानं आपल्याला काय होतं की इतरांच्या डोक्यात काय चाललेलं असेल याचा अंदाज यायला लागतो. याला काय म्हणतात, नॉन व्हर्बल क्यूज. आपण बोलताना एक काहीतरी व्हर्बल क्यूज देतो, म्हणजे बोलून सांगतो, आणि त्याच वेळेला नॉन व्हर्बल क्यूज पण देतो. म्हणजे आता तुम्ही माझ्यासमोर काहीतरी सेशन मी तुमचा घेतोय आणि तुम्ही वा छान 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 सांगताय, असं चेहऱ्यानं बोलताना म्हणताय तुम्ही छान सांगता डॉक्टर तुम्ही, पण प्रत्यक्षामध्ये जांभई देतात. तर जांभई देणं म्हणजे तुम्ही कंटाळात, हा नॉन व्हर्बल क्यू मला ओळखता यायला पाहिजे. तर हे इतरांच्या बद्दलची जाणीव आपल्याला डेव्हलप करता येते. खूपदा काय करता येतं, तर भूमिका बदलायचा व्यायाम आपल्याला करता येतो. भूमिका बदलायची म्हणजे काय करायचं, तर सकाळी उठल्यानंतर मी आई झाली असं समजायचं. आई घरामध्ये जशी अरे उठा रे, आवरा रे, हे करून ठेवा रे, ज्या जागी ठेवा रे, ते आईच्या नजरेतनं घर बघायचा प्रयत्न करायचा. असं करण्यानं काय होतं की आईच्या डोक्यात काय चाललंय याचा आपल्याला अंदाज येतो, म्हणजे समोरच्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय याचा आपल्याला अंदाज येतो. ह्याचा उपयोग खूपदा कधी होतो, जिथं आपण बैठकीला बसतो, बैठकीला म्हणजे चर्चा करायला, एखादा प्रॉब्लेम सोडवायला बैठकीला बसतो, तर अपोनंटची काय भूमिका असेल याचा अंदाज बांधण्याकरता, त्याच्या डोक्यात काय चाललं असेल याचा अंदाज बांधण्याकरता या रोल रिव्हर्सलचा खूप चांगला फायदा होतो. आणि तिसरं म्हणजे सक्रिय ऐकण्याचा सराव करायचा. सक्रिय ऐकणं म्हणजे एक कानानं ऐकतो ते आणि डोळ्यानं बघतो ते, म्हणजे नॉन व्हर्बल क्यूज शोधायचा प्रयत्न करायचा. आणि हे जाणीवपूर्वक करत राहिलं की हे शेवटी स्किल आहे. आपण जेवढी प्रॅक्टिस करू तेवढं ते डेव्हलप होत जातं. म्हणजे आता तुमच्याकडे जर समजा 35% जर समजा स्किल असलं तर ते उद्या 70% 75% आपल्याला नेता येऊ शकतं. आणि सामाजिक कौशल्य, सामाजिक कौशल्यामध्ये
खूप आहेत. म्हणजे सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स डेव्हलप करायला मोठीच्या मोठी जंत्री आहे. तुम्ही जर समजा चान्स दिला तर कधीतरी आपण याच्यावरती एक वेगळं वर्कशॉप घेऊया. पण आता 3 महत्त्वाचे सांगतो की आपण छोट्या छोट्या गोष्टींचं समोरच्याचं जेन्युइनली म्हणजे मनापासून कौतुक करायला पाहिजे. एक खोटी स्तुती नाही, पण त्याला बरं वाटेल असं काहीतरी त्याच्यामध्ये बघायचं. अरे छान आहे रे शर्ट तुझा, अरे मस्त हेअरकट झाला रे तुझा, अरे वा काय लिपस्टिकची शेड छान आहे का तुझी. अशी छोट्या छोट्या पण जेन्युइन ना, जेन्युइन म्हणजे खोटी स्तुती करते है, ये तो क्या हमेशा हमको चढ़ाती रहती है, ऐसा नहीं करने का, क्लेशी औरत नहीं बनने का. कौतुक करायचं लेकिन मनापासून करायचं, छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करायचं. आणि कोणी आपल्याला कौतुक केलं ना तर त्यात काय ते काय नाही रे असं सहज जाता जाता केलं असं आपण म्हणलं ना की त्याला वाईट वाटतं. आम्ही येऊन तुझं एवढं कौतुक करायला तू येतात किरकोळीत काढायला, तर त्याला थँक्यू म्हणायचं. थँक्यू 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 असं आपल्याला म्हणायचं. आपण ते किरकोळीत काढतो, आपण ते आपल्याला नाही, आपण आपल्याला काय वाटतं की फार हंबल राहायला पाहिजे, विनम्र राहायला पाहिजे. नाही, एखाद्यानं आपल्याला कौतुक केलं तर थँक्यू व्हेरी मच असं हसून म्हणायचं. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं कौशल्य असतं की मला वाटतं हे विधान वारंवार वापरायचं. आपण कसं वापरतो, आपण मित्रांशी मैत्रिणींशी किंवा इतरांशी बोलताना कसं बोलतो की तू माझं डोकं फिरवतोस, तू माझ्या डोक्यात जातोस. असं म्हणलं ना की जवळचा मित्र असला तर चालतो, पण लांबच्या माणसाला तू माझ्या डोक्यात जातोस असं म्हणलं की तो कशाला माझ्याशी बोलायला येईल परत, तो मला पुली मारून टाकेल ना. तर त्याच्यापेक्षा ते वाक्य कसं करायचं की आय फील घालायचं की तू असं अमुक अमुक केलंस ना की मला वाईट वाटतं. बरोबर. आता हा मुलगा माझं डोकं फिरवतोय असं म्हणलं की त्याला आणखीन चेव येतो, तो चिडतो किंवा त्याला चेकाळतो. त्याच्यापेक्षा तू चुळबुळ करतोस तसं केल्यामुळे मला जरासं डिस्ट्रॅक्ट होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आय फील मला वाटतं असं जर समजा आपण विधान वारंवार घालत राहिलो तरी सुद्धा आपलं सोशलायझेशन चांगलं व्हायला लागतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की छोट्या छोट्या मदती करायला बघायचं. त्याची आता या क्षणाला गरज काय आहे हे बघायचं. म्हणजे अगदी फोनवरती जरी समजा कोणाला तुम्ही शुभेच्छा द्यायला फोन केला तरी आपण आता इथं बसून काहीच करू शकत नाही, पण पाणी वेळेवरती पी, फ्रिक्वेंट ब्रेक्स घे हे तरी सांगू शकतोय की नाही. म्हणजे त्याची त्या क्षणाची काय गरज आहे याचा अंदाज बांधायचा आणि त्या पद्धतीनं त्याला मदत करायचा प्रयत्न करायचा. हे आपल्याला खूपदा कामाला येतं. म्हणजे एखाद्या मित्राचा वाढदिवस असतो, आता उसको क्या लेने का गिफ्ट, ते DIY मध्ये जावं आणि काय घ्यायचं, मग त्यावेळेला त्याच्या शूज मधनं त्याला काय उपयोगाला येईल असा आपण विचार केला तर त्याला काहीतरी उपयुक्त आपण तिथं गिफ्ट 60 रुपयाचं घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतनं ही सोशल स्किल्स आपल्याला इम्प्रूव्ह करता येऊ शकतात मंडळी. आणि हे सगळं कधी करायचं तर टेन्शन आल्यानंतर नाही करायचं. सैन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा नियम आहे. त्यांचा नियम काय आहे तर शांततेच्या काळात अधिक घाम गाळाल तर युद्धामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. म्हणजे ह्याची प्रॅक्टिस रोजच्या रोज करत राहिली की ऐन वेळेला आपल्याला फारसा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे इतकं बोलून मी माझं भाषण संपवतो. माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना अत्यंत मनपूर्वक शुभाशीर्वाद.